नमस्कार, मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे। दरवेळेला मी काही ना काहीतरी नवीन व्हरायटी घेऊन येतो। गेल्या वेळेला मी तुम्हाला कोलंबस नारळाबद्दल सांगितलं होतं। यावेळेला मी तुम्हाला अजून एक नवीन व्हरायटी जी आहे व्हिएतनाम, जी लवकर येणारी आणि त्याचं फळाची साईज मोठी आहे अशी व्हरायटी आहे। चला तर आपण आता ती बघायला जाऊ। आता आपल्याला एक अभ्यास करायचा आहे की नारळ कोलंबस किंवा व्हिएतनाम हे किती उत्पन्न देतात। कारण बऱ्याच वेळेला असं आहे, मी लोकांकडून ऐकलेलं आहे की 1000 नारळ देतात, 1500 नारळ देतात। 1000-1500 नारळ मी स्वतः पाहिलेले नाही आहेत, ना कोलंबसचे पाहिलेले आहेत ना व्हिएतनामचे आहेत। पण एक प्रॅक्टिकल जे आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला खतं सांगतो, जे मी तुम्हाला सांगितलं की ह्या पद्धतीने खड्डे भरा, ते का सांगितलं की तुम्ही जेव्हा त्या पद्धतीने खड्डे भराल झाडाला चांगलं अन्न मिळेल, झाडाची वाढ तुमची जोरदार होणार। आता कसं आहे की आम्ही तुम्हाला पुढचेही भविष्यामध्ये कसे खतं द्यायची ते शिकवू की जेणेकरून तुम्हाला उत्पादन चांगलं मिळालं पाहिजे। पण एक प्रॅक्टिकली आपण विचार केला तर एक नारळाचं झाड साधारण 300 ते 500 एवढं आपल्याला उत्पन्न देऊ शकतं। पण त्याच्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील। तुम्हाला पाणी आणि खतं ह्याचं प्रॉपर नियोजन करावं लागेल। ते कसं काय करायचं हे भविष्यात मी तुम्हाला सांगेन। पण तुम्हाला 300 ते 500 नारळ सहज येऊ शकतात जर तुम्ही हे केलं तर ह्या पद्धतीने तुम्ही मग कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला किती उत्पन्न एकरी मिळू शकतं। नारळाचं उत्पन्न खूप चांगलं आहे। तुमच्याकडे मार्केट असलं पाहिजे, विकत घेणारे असले पाहिजेत, तर शेती ही करण्यासारखी आहे आणि त्याच्यातून खूप भरपूर पैसे आपल्याला मिळू शकतात। ही आहेत व्हिएतनामची रोपं आहेत। ही बघा, ह्याची उंची बघा, ह्याची पानं बघा, सगळी किती पानावर आहे बघा। व्हिएतनामचा नारळ हा साईजने मोठा आहे, मी तुम्हाला दाखवतोच आता। पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा साईजने मोठा, त्यामुळे ह्याचा जर मातृवृक्ष म्हणजे आपण म्हणतो की मातृवृक्ष मोठा असेल, चांगला असेल, तर त्याला उत्पन्न चांगलं येतं। जर ह्याचा ओरिजिनल नारळच जर मोठा असेल तर तो भविष्यात त्याची जी प्रजाती जी घडणार ती चांगली घडणार। तर हे काय आहे, ही जी झाडं जी आहेत ही कोलंबसच्या तुलनेने सारखीच आहेत। तुम्हाला उत्पादनामध्ये येण्याचा टाईम हे सगळं सारखं आहे। आपण काय सांगतो की ही जर तुम्ही रोपं आता लावलीत तर लागवडीनंतर 3.5 ते 4 वर्षावर उत्पन्नावर येतील। याची उंची नारळ येण्याची राहणार 3.5 ते 4 फूट आणि तुम्हाला सुरुवातीला नारळ कमी येतील आणि नंतर हळूहळू उत्पन्न राहील। आता ह्याची लागवड किती बाय कितीवर करायची? मी बऱ्याच लोकांचे बघितले, कोणी 10 बाय 10 वर लागवड करतो, कोणी सांगतं 15 बाय 15 वर लागवड करा, कोणी 20 बाय 20 वर करा। तर तसं नका करू, हे तुम्ही 25 बाय 25 वर लागवड करा। 25 बाय 25 वर आमची रोपं भले कमी विकली जातील, काही हरकत नाही। रोपं कुठे विकायची तो आमचा प्रश्न आहे, पण तुमचं नुकसान होऊ नये। काय होतं की 15 बाय 15 वर जर लागवड केली, मी आधीच्या कोलंबसच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की 15 बाय 15 वर लागवड करा। पण त्याच्यात आम्हाला असं जाणवून आलं की 15 बाय 15 वर लागवड केल्यावर नारळाची म्हणजे गर्दी होते। आपण जसं हाय डेन्सिटी म्हणतो तशी हाय डेन्सिटीची ती गर्दी होते आणि त्याच्यात काय होतं की वारा खेळता राहत नाही। वारा जर खेळता राहिला नाही तर परागीभवन कमी होतं। नारळाचं परागीभवन हे वाऱ्यामुळे होतं, ते जर कमी झालं तर तुम्हाला नारळाची संख्या कमी येणार। मग तुम्ही जास्त नारळ लावायचे, 15 बाय 15 वर 190 रोपं लागतात, 25 बाय 25 वर 70 रोपं लागतात। मग जास्त नारळ लावून जर तुम्हाला उत्पन्न कमी येणार तर त्याचा फायदा काय झाला? म्हणून आम्ही सांगतो की 25 बाय 25 वर लागवड करा, म्हणजे हवा चांगली खेळती राहील, 90-95% परागीभवन होईल, त्यामुळे तुम्हाला संख्येने नारळ जास्त येतील। गेल्या याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याची लागवड कशी करायची। परत एकदा सांगतो, 3 फूट बाय 3 फूट बाय 3 फूटचा खड्डा कंपल्सरी। त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पालापाचोळा टाकायचा, त्याच्यामध्ये 1 किलो मीठ टाकायचं, जाडं मीठ, आपण जे जेवणामध्ये वापरतो ते नाही। मीठ का वापरायचं? ते मीठ वापरल्याने पाणी ते मीठ धरून ठेवतं, म्हणजे जमीन भुसभुशीत राहते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकलात, जर तुमच्याकडे फिश किंवा चिकनचं काही वेस्ट असेल ते फ्रीमध्ये मिळतं, ते भरपूर एकदम तळाशी टाका। साधारण एक
4-5 किलो 10 किलो असं टाका. ते जेव्हा कुजतं तेव्हा त्याचा ह्युमस म्हणजे त्याचं खत खूप छान बनतं आणि त्याच्या एवढी ताकद कुठल्याच खतात नसते. त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते. तर ते वेस्ट तुम्ही टाकलं त्याच्यावर परत थोडा एक मातीचा लेअर टाका आणि मग जी बाहेर तुमची जी माती आहे त्याच्यामध्ये 5 ते 6 घमेले शेणखत, 1 किलो मीठ, त्याच्यानंतर रेती आम्ही सांगतो. कारण काय होतं आपली माती ही पाणी जेव्हा असते तेव्हा भुसभुशीत असते, पण जेव्हा पाणी त्याचं जातं संपतं त्यावेळेला ती घट्ट होते. आता घट्ट असेल तर नारळाची मुळं त्याच्यामध्ये चालणार नाहीत, म्हणजे त्याची वाढ नाही होणार, म्हणजे नारळाची पण वाढ होणार नाही. तर त्यासाठी जर आम्ही रेती टाकली त्याच्यामध्ये तर ती पोकळी ठेवते मातीमध्ये आणि नारळाच्या झाडाला त्याला स्मूथ मूवमेंट त्याच्या मुळांना मिळते. म्हणून मीठ आणि रेती हे आम्ही कंपल्सरी टाका सांगतो, जेकडून जागा भुसभुशीत राहील, मुळांची वाढ चांगली होईल, मुळं चांगलं अन्न घेतील आणि नारळ वाढतील. तर हे करणं खूप गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही करा. ही आता कोलंबसची रोपं आहेत. ही सगळे हे ओरिजिनल कोलंबस आहेत, असं नाही आहे की ह्याच्यामध्ये काही डुप्लिकेशन आहे. तर या सगळ्यांची उंची बघा, आम्ही साधारण 3.5-4 फूट उंचीची आहे तशी सांगतो. आणि ह्याचे नारळ बघा, हा आता एक नारळ हा तुम्ही बघा, आता याला ही मुळं यायला लागलेली आहेत ही, पण ह्या नारळाची साईज बघा. आणि आपण आता व्हिएतनाम नारळाची साईज बघू. आता तुम्हाला मी नारळ दाखवतो की व्हिएतनामच्या नारळाची साईज काय आहे. तर ही त्याची पिशवी आहे. तुम्ही जो मगाशी नारळ पाहिलात आणि हा नारळ ह्याच्या साईजमध्ये फरक बघा. जर हा नारळ साईजने मोठा असेल तर ह्याची उत्पत्ती पण तशीच मोठ्या साईजची होणार. एक साधारण कोलंबसचं पाणी 300 ml आहे व काही वाईट नाही आहे, खूप चांगलं आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 400 ते 500 ml पाणी मिळू शकेल. जर नारळ मोठा झाला, पाणी जास्त आलं तर तुम्हाला त्याचे पैसे चांगले मिळतात. तर त्यासाठी आम्ही सांगतो की हा नारळही घ्या. कोलंबस वाईट आहे असं सांगत नाही मी, कोलंबसही चांगला आहे, हाही चांगला आहे. कोलंबस नारळ हा व्हिएतनामचा नारळ, दोन्ही हे तुम्हाला खोबरं आणि शहाळं दोन्हीसाठी चालतील. फक्त शहाळं तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे अजून एक व्हरायटी आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहेत हे ग्रीन डॉर्फ नारळ आहेत. आता ह्याचं काय वैशिष्ट्य आहे तर ग्रीन डॉर्फ म्हणजे डॉर्फ व्हरायटी, हे बुटके. आणि कोलंबस आणि व्हिएतनाम जे आपण पाहिले ते सेमी डॉर्फ व्हरायटी. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे गुणधर्म काय, ते नारळ पण होतो आणि त्याचं पाणी पण बनतं. हा जो नारळ आहे ह्याचं वैशिष्ट्य फक्त हे पाण्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला शहाळं म्हणून पाहिजे असेल तर त्याच्यासाठी चांगलं आहे. ह्याच्यात खोबरं होतं पण तो नारळासारखं खोबरं नाही, पातळ खोबरं होतं. तर तुम्हाला फक्त शहाळं किंवा पिण्यासाठी म्हणूनच लागवड करायची असेल तर हा आहे. पण तुम्हाला जर दोन्ही पाहिजे असेल की तुम्हाला खोबरं पण मिळालं पाहिजे आणि त्याचं पाणी पण मिळालं पाहिजे तर तुम्हाला कोलंबस आणि व्हिएतनाम हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत. ही एक चौथी व्हरायटी माझ्याकडे आहे, ही मलेशियन. आपण आतापर्यंत कोलंबस, व्हिएतनाम ह्या व्हरायटी बघितल्या, त्या दोन्ही सेमी डॉर्फ होत्या. ही मलेशियन पण सेमी डॉर्फ आहे. पण ही रोपं त्याच्यापेक्षाही खूप चांगली आहेत. का चांगली आहेत तर आता हे जे नारळ आहे ह्याचा तुम्ही बुंदा बघा, हा किती जाड आहे. नंतर ही पानं, ह्या पानाला जेव्हा अशा कात्री येतात म्हणजे ह्याचा अर्थ हे नारळ येण्याला लवकर येतील, म्हणजे कदाचित तुम्हाला 2 वर्षामध्ये ह्याचे नारळ येतील. आणि हा नारळ देखील तुम्हाला खोबरं आणि शहाळं ह्याच्यासाठी चांगलं आहे. आता मी तुम्हाला व्हिएतनामच्या लागवडीचे आणि त्याच्यावर लागलेले नारळ ह्याचा एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की व्हिएतनामचे नारळसुद्धा किती खालून येतात. आता ही झाडं बघा, ही एक माझ्या मित्राच्या घरची झाडं आहेत. ह्याची साईज बघा, ह्याला लागलेले नारळ बघा, किती खालून ह्याचे नारळ लागलेले आहेत. हे साधारण 4 वर्षाचं झाड आहे. ह्याला किती प्रमाणात नारळ लागले आहेत, ह्याला फुलंसुद्धा आलेली आहेत. नारळाचा आकार बघा, आकार याचा गोल असतो. जे नारळ गोल असतात ते शहाळं विकणारे जे आहेत ते जनरली गोल नारळ प्रिफर करतात, कारण त्याच्यात पाण्याचं पर्सेंटेज जास्त असतं. ह्याच्यात तुम्हाला साधारण 400 ते 500 ml पाणी मिळू शकतं. हा थोडा कोलंबस आणि ह्याच्यामधला फरक आहे.
हा एक व्हिएतनाम देशामधलाच व्हिडिओ आहे. तिकडे कशा पद्धतीने नारळ सोलले जातात आणि कशा पद्धतीने ते कापले जातात त्याच्यासाठी आहे. आपली पद्धत आणि त्यांची पद्धत किती वेगळी आहे बघा. एक तुम्हाला कळावं म्हणून हा एक मी प्रयत्न केला की तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये कशा पद्धतीने नारळ कापले जातात ते तुम्हाला दिसावं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. नारळाचं उत्पन्न कशा पद्धतीने जास्त घ्यावं हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.